पोर्टफोलिओमध्ये 10 फंड्स घेतले म्हणजे डायव्हर्सिफिकेशन होते का? हे आज आपण जाणून घेणार आहे. तुमच्याकडे 10 म्युच्युअल फंड्स आहेत. मग तुमचं पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय आहे का? असं समजायचं का? नाही. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे फक्त फंडची संख्या वाढवणे नाही. वेगवेगळ्या संख्या, सेक्टर, ॲसेट क्लासेस किंवा इन्व्हेस्टमेंट एक्सपोजरमध्ये योग्य पद्धतीने पैसे पसरवणे म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. आता समजा तुमच्याकडे 10 फंड्स आहेत, पण त्या 10 फंड्समध्ये सारख्याच कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत. तर फंड्स 10 असले तरी अंडरलाईन इन्व्हेस्टमेंटमध्ये ओव्हरलॅप मोठं असू शकतं. उदाहरणार्थ 3-4 फंडमध्ये एकाच कंपनीचे एक्सपोजर वारंवार येत असेल तर तुम्हाला वाटतंय की तुमच्याकडे अनेक फंड्स आहेत, पण प्रत्यक्षात एकाच कंपनीवर तुमचा एक्सपोजर पुन्हा पुन्हा वाढत असतो. जर एखाद्या कॉमन स्टॉक किंवा सेक्टरमध्ये मोठी घसरण झाली तर तो स्टॉक अनेक फंड्समध्ये असल्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओवर त्याचा परिणाम अपेक्षेपेक्षा जास्त होऊ शकतो. म्हणून पोर्टफोलिओमध्ये किती फंड्स आहेत हे मोजण्यापेक्षा त्या फंड्समध्ये काय आहे ते तपासा. टॉप होल्डिंग्स, सेक्टर अलोकेशन, मार्केट कॅप आणि फंड ऑब्जेक्टिव्ह याकडे लक्ष द्या. पोर्टफोलिओमधील प्रत्येक फंडची एक स्पष्ट भूमिका असायला हवी. फक्त फंडची संख्या वाढवण्यासाठी फंड्स ऍड करू नका. म्हणून लक्षात ठेवा, 10 फंड्स घेतले म्हणजे डायव्हर्सिफिकेशन झालेच असे नाही. कधी कधी 10 फंड्स असतात, पण पोर्टफोलिओमध्ये कंपनी तेवढ्याच असतात. फंड्स मोजू नका, पोर्टफोलिओ समजून घ्या.